फ्रेंड्स, यावर्षी ना उन्हाळा जरा लवकरच चालू झालेला आहे आणि किचनमध्ये अजिबात जायची इच्छा होत नाही, पण भूक तर सगळ्यांनाच लागते. त्यामुळे आपल्याला झटपट स्वयंपाक करावा लागतो. म्हणूनच आज आपण आहे ना एक छानपैकी चमचमीत झटपट होणारी भाजीची रेसिपी म्हणजेच रस्स्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. ते आहे फ्लावर मटारचा रस्सा. पावशेर फ्लावर घेतला आहे आणि 2 वाट्या मटार स्वच्छ धुवून घेतला आहे. आता या भाजीसाठी एक पेस्ट लागणार आहे. मिक्सरच्या भांड्यात आपण कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, धनेपूड आणि दाण्याचं कूट बारीक करून घेतलेलं आहे. एक छोटा कुकर आपण गॅसवर ठेवून घेतला आहे. त्यात तेल, मोहरी, हिंग आणि आपण जी पेस्ट केलेली आहे ती टाकून घ्यायची. ही पेस्ट 2 मिनटं शिजवून घ्यायची. आता त्यात आपण मसाले टाकूयात. हळद चवीप्रमाणे, मीठ, लाल मिरची पावडर, किचन किंग मसाला जो आपल्या चॅनलवर आहे, ह्याची रेसिपी आहे, चेक करू शकता तुम्ही. आता ही पेस्ट छानपैकी शिजवून घ्यायची 2 मिनटं झाकण ठेवून. ह्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे. यात आता मटार, फ्लावर आणि गरम पाणी तुम्हाला जेवढं हवे तेवढं तुम्ही टाकू शकता. छानपैकी उकळी आली की झाकण लावून एक शिट्टी करून घ्यायची आणि 15-20 मिनिटांनी झाकण उघडल्यावर आपला मस्त चमचमीत फ्लावर मटारचा रस्सा तयार. हा रस्सा तुम्ही पोळी, भाकरी, जिरा राईस किंवा आपला रेग्युलर जो भात आहे त्याच्याबरोबर खाऊ शकता. सो रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा. थँक्यू.